हे गुड मॉर्निंग. नमस्कार. बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी काय आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर आपण केली ना तर ती नक्की आवडेल. कढईत घेतलं आपण तेल, त्याच्यानंतर त्याच्यात मोहरी टाकलेली आहे तडक्यासाठी, त्याच्याच नंतर हिंग, परत जिरे. जिऱ्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कापलेला कांदा, त्याच्यामध्ये 5-7 कढीपत्त्याची पाने. कांदा थोडा लाल झाला की लगेचच टोमॅटो टाकून परतून घ्यायचं आपल्याला सगळं. त्याच्यातनं आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि थोडी कोथिंबीर अशी वाली जी पेस्ट आहे ती मी ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये करून घेतली होती. जास्त बारीक नाही, भरडीच केलेली होती. आणि ती पेस्ट घालूनसुद्धा मस्त एकदा हलवून परतून घ्यायचं आहे. मिरच्या ज्या आहेत मी अंदाजे घेतल्या होत्या, मी 4-5 मिरच्या घेतल्या होत्या. तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार घ्या तुम्ही. हलकं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्याच्याचमध्ये हळद टाकलेली आहे 1 टीस्पून. हळद टाकून बाकी जे आहे ते आता मिश्रण जे आहे ते हलवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपला जो भोपळा आहे त्याचे काप करून घेतले होते मी. बरेच जण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी नावं आहेत. कोणी गंगाळफळ म्हणतं, कोणी लाल भोपळा म्हणतं, हिंदीत कद्दू म्हणतात. तर ती जी भाजी आहे व्यवस्थित हलवून आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पाणी घातलेले नाही आहे, वाफेमध्ये छान शिजते. कारण भोपळा एकदम लगेच शिजतो, त्याला जास्ती वेळ काही लागत नाही. फक्त मधून एकदा झाकण काढून हलवून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं खूप झालं आहे. भाजी व्यवस्थित शिजली होती, चेक केली आणि गरमागरम मस्त सर्व केलेली आहे. कोथिंबीर टाकायची सर्व करताना. आणि आपल्याला टिफिनसाठी मस्त आहे उपाय. त्याच्याचमध्ये मी ओलं जे खोबरं आहे खोवलेलं ते सुद्धा मी त्याच्यावरतून टाकलं, सजवली भाजी आणि सर्व केली. आवडली भाजी तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.